आज बनवत आपण पुरणाच्या करंज्या. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी गूळ, 2 वाटी तांदळाचं पीठ हे उकडून घेणार, थोडीशी वेलची पावडर, थोडी जायफळ पावडर, थोडंसं मीठ. तर ही डाळ आपण थोडा भिजत घालणार, नंतर कुकरला लावणार. गूळ घालतो. किती मिनटं शिजवली डाळ? 2 शिट्ट्या काढल्या. आता हे सगळं टाकून असं घालून घ्यायचं. गूळ आणि काय काय टाकले? गूळ, वेलची, थोडंसं मीठ घातलं. हे आता परत मिक्स करून घ्यायचं. आता परत गॅसवर ठेवायचं. पुन्हा शिजवून घ्यायचं. गूळ तळवायला नको. 10 मिनटं त्याचं हे करून घ्यायचं. परत वाटे पाणी घेतलं तर 1.25 वाटी आपण पाणी घेऊया. पीठ 2 वाटी तांदळाचं पीठ घेतले, त्यासाठी आता 1.25 वाटी पाणी घेतलं. जरासं मीठ आणि पीठ उकडून घेणार. आता भाकरीला करतो तसं. 5 मिनटात ते उकळेल, मग पीठ घालूया. आपलं पाणी उकळलं, आता पीठ टाकून घेऊया. ह्या पाण्याला थोडं पाणी कमी झालं तर मळताना थोडं थंड पाणी मळलं तरी चालतं, थोडं गरम घेऊन पाणी घेतलं तरी चालतं. पण जास्त झालं तर काय उपयोग नाही होत त्याचं. वरून पीठ टाकलं तर त्याची भाकरी पण नाही होत आणि काही नाही होत, ते तुकडे होतात. त्याला आता किती मिनटं शिजवून घ्यायचं? आता 2 मिनटं झालं. वाफ घ्यायची फक्त. ठीक. आपलं आता पुरण झाले. पीठ मळून घेऊया. गरम आहे ना, हात भाजते. थंड पाण्याचा हात घेते, भाजतो. खूप गरम आहे. गरम नाही मळलं तर गुटली जाते. गरमच मळलं. असाच ठेवूया. 5 मिनिटांनी करायला घेऊया. झाकून ठेवायचं. आता 5 मिनिटांनी करूया. अशा भरून घेऊया सगळ्या. अशा अशा भरून घेऊया सगळ्या. हे पुरण फक्त शिजून घेतलं आणि त्यात बारीक झाले तेवढंच. ह्याच्यात अख्खी डाळ आहे मध्ये मध्ये. ती काढली आहे ना? नाही, किती पण घेतली. वाटलेलं नाही, आपण शिजून घेतलेली आहे फक्त. त्यात मध्ये डाळ आहे की ती दाताखाली आली की छान लागतं खायला. आता आपण ह्या अशा सगळ्या करून घेऊया. अशा सगळ्या करून घेऊया. ओके. हे करंज्या झाल्या. आता आपण उकडून घेऊया. एक 5-7 मिनटं. मग परत तुम्हाला दाखवतो उकडून झाल्यानंतर. आपल्या पुरणाच्या करंज्या रेडी झालेल्या आहेत. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका. थँक्यू. तर गाईज, आपल्या अशा मस्तपैकी गरमागरम अशा पुरणाच्या करंज्या तयार आहेत. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा भन्नाट रेसिपी व्हिडिओसाठी. थँक्यू.